friends, today we are going to learn about DNA replication. पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण DNA replication कशा प्रकारे होते त्याचा आपण स्टडी करणार आहोत. पहा DNA replication, the DNA molecule regulate and control all the activities of the cell. हा जो DNA molecule असतो तो काय करतो, ज्या सेलमधल्या ज्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज असतात त्या रेग्युलेट आणि कंट्रोल करण्याचं काम DNA molecule करतो. बिकॉज ऑफ इट्स युनिक स्ट्रक्चर इट इज एबल टू कंट्रोल द सिंथेसिस ऑफ अदर मॉलिक्यूल ऑफ द सेल. It is able to control the synthesis of other molecules of the cell. At the same time, when the cell reproduces, the DNA also should duplicate itself to distribute equally to the daughter cell. आता ज्या वेळेला सेल मध्ये रिप्रोडक्शनची प्रोसेस होते त्यावेळेला जी सेल रिप्रोड्यूस होते त्यावेळेला हा जो DNA मॉलिक्यूल असतो तो काय होतो, स्वतःमध्ये डुप्लिकेट होतो. पहा इट डिस्ट्रीब्युट इक्वली टू द डॉटर सेल. आणि त्यामध्ये इक्वली टू द डॉटर सेल. ॲज ए कॅरियर ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन DNA हॅज टू परफॉर्म टू इम्पॉर्टंट फंक्शन. आता यामध्ये ॲज अ कॅरियर ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशनच्या बेसवरती या DNA हॅज टू परफॉर्म टू इम्पॉर्टंट फंक्शन. या DNAचे दोन फंक्शन्स आहेत. पहा त्यामध्ये फर्स्ट फंक्शन आहे पहा हेट्रोकॅटॅलिटिक फंक्शन आणि सेकंड आहे ॲटोकॅटॅलिटिक फंक्शन. त्यामध्ये फर्स्ट आहे हेट्रोकॅटॅलिटिक फंक्शन. हेट्रो मीन्स डिफरंट. वेन DNA डायरेक्ट द सिंथेसिस ऑफ केमिकल मॉलिक्युल्स अदर दॅन इटसेल्फ, then such functions of DNA are called the heterocatalytic functions. आता ज्या वेळेला जो DNA मॉलिक्यूल असतो तो काय करतो, डायरेक्ट सिंथेसिस ऑफ केमिकल मॉलिक्यूलचं सिंथेसिस करतो अदर दॅन इटसेल्फ, स्वतःपेक्षा वेगळं. आणि त्या फंक्शनला काय म्हणायचं, हेट्रोकॅटॅलिटिक फंक्शन असं म्हणतात. पहा मग त्यामध्ये फंक्शनचे एक्झाम्पल काय आहे, सिंथेसिस ऑफ RNA त्याला म्हणायचं ट्रान्सक्रिप्शन असं म्हणतात. नंतर सिंथेसिस ऑफ प्रोटीन त्याला ट्रान्सलेशन असं म्हणतात. पहा नंतर सेकंड टाईप आहे ॲटोकॅटॅलिटिक फंक्शन. ॲटो मीन्स सेल्फ. वेन DNA डायरेक्ट द सिंथेसिस ऑफ DNA इट सेल्फ. हा DNA डायरेक्ट कसलं सिंथेसिस करतो, DNA मॉलिक्यूल तयार करतो, त्याला काय म्हणायचं, ॲटोकॅटॅलिटिक फंक्शन असं म्हणतात. पहा आणि इट इज एक्झाम्पल कोणतं आहे, रिप्लिकेशन. आपण जे स्टडी करणार आहोत ते कोणतं फंक्शन आहे, ॲटोकॅटॅलिटिक आहे. पहा म्हणजे स्वतः DNA मॉलिक्यूल आपल्यासारखा दुसरा DNA मॉलिक्यूल तयार करतो. पहा त्याला म्हणायचं रिप्लिकेशन. द प्रोसेस बाय विच DNA डुप्लिकेट इटसेल्फ इज कॉल्ड ॲज रिप्लिकेशन. ही अशी एक प्रोसेस आहे की या प्रोसेसमध्ये जो DNA मॉलिक्यूल आहे तो काय होतो, डबल होतो. पहा आपल्यासारखा दुसरा DNA मॉलिक्यूल तयार करतो, त्या प्रोसेसला म्हणायचं रिप्लिकेशन. अँड दो रिप्लिकेशन इट फॉर्म टू कॉपीज दॅट आर आयडेंटिकल टू इट. या रिप्लिकेशनमध्ये काय होतात, एकाच्या दोन कॉपीज तयार होतात आणि त्या ज्या कॉपीज तयार होतात त्या दे आर आयडेंटिकल. ते कसे असतात, आयडेंटिकल असतात, ते सारखे असतात, सेम असतात. पहा in eukaryotic organism replication of DNA takes place only once in the cell cycle. आता eukaryotic जे ऑर्गॅनिझम असतात त्याच्यामध्ये जे रिप्लिकेशन आहे ते रिप्लिकेशन कुठं करतं DNAचं, तर टेक्स प्लेस ओनली वन्स इन द सेल सायकल. इट ऑकर्स येस फेज ऑफ इंटरफेस इन द सेल सायकल. जी सेल सायकल 11वीमध्ये शिकलात त्या सेल सायकलमध्ये त्यामध्ये 3 फेज आहे, येस फेज ऑफ इंटरफेज. त्या इंटरफेजमध्ये 3 फेज आहे. पहा त्या इंटरफेजची कोणती फेज, येस फेज. त्यामध्ये हे रिप्लिकेशन ऑफ DNA म्हणजे DNAचं काय होतं, रिप्लिकेशन होतं. पहा नंतर हे DNA रिप्लिकेट थ्रू सेमी कॉन्झर्वेटिव्ह मोड ऑफ रिप्लिकेशन. आता ही जी सेमी कॉन्झर्वेटिव्ह रिप्लिकेशन याला का म्हणतात, कारण हे सेमी कॉन्झर्वेटिव्ह म्हणजे जो DNA मॉलिक्यूल हा जो असतो हा DNA आपल्यासारखा दुसरा DNA मॉलिक्यूल तयार करतो, परंतु या रिप्लिकेशन या प्रोसेसमध्ये जो अर्धा पार्ट असतो ना तो पॅरेंटलचाच असतो, म्हणजे जुनाच असतो. आणि त्यापासून जे डॉटर DNA मॉलिक्यूल तयार होतात म्हणजे ते नवीन तयार होतात, म्हणजे 50% ओल्ड पार्ट तयार
ओल्डच असतो आणि 50% न्यू पार्ट तयार होतो. आणि म्हणून या प्रोसेसला काय म्हणतात, सेमी कॉन्झर्वेटिव्ह मोड ऑफ रिप्लिकेशन असं म्हणतात पहा. आणि ही जी प्रोसेस आहे सेमी कॉन्झर्वेटिव्ह रिप्लिकेशन वॉज प्रपोज्ड बाय वॅटसन अँड क्रिक ऑन द बेसिस ऑफ, ही जी प्रोसेस आहे ही कुणी प्रपोज केली, वॅटसन आणि क्रिक यांनी प्रपोज केली पहा. अँड ऑन द बेसिस ऑफ अँटी पॅरलल अँड कॉम्प्लिमेंटरी नेचर ऑफ DNA स्ट्रँड. आणि ही जी प्रोसेस आहे ती कशावरती बेसवरती आहे, ते हे जे DNA स्ट्रँड असतात ते अँटी पॅरलल आणि कॉम्प्लिमेंटरी नेचरच्या बेसवरती ही प्रोसेस आहे पहा. आता आपण ती प्रोसेस पाहणार आहोत पहा, एक एक स्टेप पाहणार आहोत पहा. त्यामध्ये फर्स्ट स्टेप काय आहे, ॲक्टिवेशन ऑफ न्यूक्लिओटाईड. आता ॲक्टिवेशन ऑफ न्यूक्लिओटाईड यामध्ये न्यूक्लिओटाईड, आता न्यूक्लिओटाईड म्हणजे माहिती आहे ॲडेनाईन, ग्वानिन, सायटोसिन आणि थायमिन अशा प्रकारचे जे नायट्रोजन बेस असतात पहा. द 4 टाईप ऑफ न्यूक्लिओटाईड ऑफ DNA दॅट इज DAMP, DGMP, DCMP and DTMP आर प्रेझेंट इन द न्यूक्लिओप्लाझम. आता हे जे रिप्लिकेशन घडतं हे, आता हा DNA कुठं असतो, न्यूक्लियसमध्ये असतो पहा. म्हणजे न्यूक्लियसच्या आतमध्ये ही प्रोसेस घडते पहा यामध्ये. मग आता ही जे न्यूक्लियसमध्ये काय असतो, न्यूक्लिओप्लाझम असतो. मग या न्यूक्लिओप्लाझममध्ये मग त्यामध्ये काय आहे, दॅट इज डिऑक्सिरायबोज मोनोफॉस्फेट, डिऑक्सिरायबोज ॲडेनाईन मोनोफॉस्फेट, डिऑक्सिरायबोज ग्वानिन मोनोफॉस्फेट, डिऑक्सिरायबोज सायटोसिन मोनोफॉस्फेट, डिऑक्सिरायबोज थायमिन मोनोफॉस्फेट अशा प्रकारे. कारण याच्यामध्ये कोणती डिऑक्सिरायबोज शुगर असते पहा DNAमध्ये, आणि RNAमध्ये कोणती शुगर असते, रायबोज शुगर असते पहा. आणि हे न्यूक्लियसमध्ये न्यूक्लिओप्लाझम आहे, या न्यूक्लिओप्लाझममध्ये हे प्रेझेंट असतात पहा. हे न्यूक्लिओटाईड 4 प्रकारचे प्रेझेंट असतात आणि ते आर ॲक्टिवेटेड बाय ATP. ते आधी कोणत्या फॉर्ममध्ये असतात, ज्यावेळेला ते न्यूक्लिओटाईड हे इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये असतात पहा म्हणजे या न्यूक्लिओप्लाझममध्ये, म्हणजे सायटोप्लाझममध्ये. मग त्यांना काय करायचं, इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये असतात आणि त्यांना आता ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये करायचं आहे पहा. आणि मग ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये करताना काय केलं जातं, त्यामध्ये ॲडिशन ऑफ फॉस्फरस, त्यामध्ये काय केली जाते, फॉस्फरसची ॲडिशन केली जाते पहा. आणि मग ही जी ॲडिशन असतात ती ॲडिशन करण्याचं काम म्हणजे कोण करतं, इन द प्रेझेन्स ऑफ एन्झाईम फॉस्फोरेज. ही एन्झाईम जे आहे ना, ते फॉस्फोरेज एन्झाईम काय करतं, ज्यावेळेला ATP असतात ती ॲक्टिवेटेड बाय ATP ॲडेनाईन ट्रायफॉस्फेट, ही ATP काय करतात, ते ब्रेक करतात. आणि मग त्यावेळेला विथ द हेल्प ऑफ द एन्झाईम फॉस्फोरेस मग ते जे ॲडेनाईन मोनोफॉस्फेट आहे मग त्यामध्ये ॲडिशन होऊन दिस रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ डिऑक्सिरायबो न्यूक्लिओटाईड ट्रायफॉस्फेट. आणि मग या मोनोफॉस्फेटचं रूपांतर कशामध्ये होतं, ट्रायफॉस्फेटमध्ये होतं पहा. आणि दिस प्रोसेस इज नोन ॲज फॉस्फोरिलेशन. या प्रोसेसला काय म्हणायचं, फॉस्फोरिलेशन असं म्हणतं. कारण ॲडिशन ऑफ फॉस्फरस, यामध्ये कसली ॲडिशन होते, फॉस्फरसची ॲडिशन होते विथ द हेल्प ऑफ द एन्झाईम फॉस्फोरेज. कारण ATPमध्ये किती ग्रुप असतात, त्यामध्ये फॉस्फेटचे 3 ग्रुप असतात पहा. मग या मोनोफॉस्फेटचं रूपांतर कशामध्ये होतं, ट्रायफॉस्फेट. त्या मोनोफॉस्फेटमध्ये 2 ग्रुप त्यामध्ये फॉस्फेटचे ॲड केले जातात आणि मग त्या मोनोफॉस्फेटचं रूपांतर ट्रायफॉस्फेटमध्ये होतं पहा. आणि या प्रोसेसला काय म्हणतात, फॉस्फोरिलेशन असं म्हणतात पहा. आता सेकंड आहे पहा, पॉईंट ऑफ ओरिजिन ऑर इनिशिएशन पॉईंट. आता ही जी पॉईंट आहे, ही जी प्रोसेस आहे, ज्या पॉईंटमध्ये सुरू जाते, जिथे सुरू होते ना त्या पॉईंटला काय म्हणायचं, पॉईंट ऑफ ओरिजिन और इनिशिएशन पॉईंट असं म्हणतात पहा. इट बिगिन्स ॲट स्पेसिफिक पॉईंट ओरिजिन अँड टर्मिनेट ॲट पॉईंट T. आता ज्या पॉईंटने सुरुवात होते ना त्या पॉईंटला म्हणायचं, दॅट इज ओरिजिन. आणि जिथं शेवट होतो त्याला काय म्हणायचं, टर्मिनेट पॉईंट, दॅट इज T. Origin is flanked by T site. The unit of DNA is which replication occurs is called as replicon. आता ज्या ठिकाणी रिप्लिकेशन जिथं होतं ना त्याला काय म्हणायचं, दॅट इज कॉल्ड ॲज अ रिप्लिकॉन असं म्हणतात पहा. म्हणजे रिप्लिकेशन ज्या पॉईंटला सुरुवात होते त्या पॉईंटला ओरिजिन म्हणायचे, ज्या पॉईंटला म्हणजे एंड होतो त्या पॉईंटला काय म्हणायचं, टर्मिनेशन पॉईंट असं म्हणतात पहा. आणि ज्या ठिकाणी ॲक्च्युली जे DNA मॉलिक्यूल असतात ते DNA मॉलिक्यूल म्हणजे ज्या ठिकाणी रिप्लिकेशन, ज्या पॉईंटमध्ये रिप्लिकेशन होणार आहे ना त्या याला काय म्हणायचं, रिप्लिकॉन असं म्हणतात पहा.
आणि इन प्रोकॅरियोटिक्स देअर इज ओनली वन रिप्लिकॉन आणि इन यूकॅरियोटिक्स देअर आर सेव्हरल रिप्लिकॉन इन टँडम. आता एक प्रोकॅरियोटिकमध्ये जर आपण पाहिलं तर त्या प्रोकॅरियोटिकमध्ये हा जो DNA असतो याच्यामध्ये तो कसा असतो, दॅट इज अ सर्क्युलर फॉर्ममध्ये असतो पहा. आणि मग त्यामध्ये सिंगल कॉपीज, त्यामध्ये DNA छोटा असतो, त्यामध्ये सिंगल कॉपीज तयार होते पहा. आणि म्हणून त्यामध्ये ओनली वन रिप्लिकॉन. आणि यूकॅरियोटिक्समध्ये हा जो DNA असतो तो कसा असतो 2.2 मायक्रोमीटर एवढा असतो पहा. आणि मग त्यामुळं त्याच्यामध्ये अनेक रिप्लिकॉन्स त्यामध्ये तयार होतात पहा. देर आर 7 रिप्लिकॉन इन टँडम. तर यूकॅरियोटिक्समध्ये मेनी रिप्लिकॉन असतात आणि प्रोकॅरियोटिक्समध्ये फक्त सिंगल रिप्लिकॉन असतात. कारण त्यामध्ये प्रोकॅरियोटिक्समध्ये DNA कसा असतो, छोटा असतो, तो सर्क्युलर फॉर्ममध्ये असतो पहा. आणि मग त्यापासून त्या प्रोकॅरियोटिकमध्ये एकच सिंगल कॉपीज तयार होते, एकदाच होते पहा. आणि या यूकॅरियोटिकमध्ये हा DNA पासून अनेक कॉपीज तयार होतात पहा. नंतर ॲट द पॉईंट ऑफ ओम एन्झाईम एंडोन्यूक्लियस निक वन ऑफ द स्ट्रँड ऑफ DNA टेम्परली. द निक ऑकर्स इन द शुगर फॉस्फेट बॅकबोन ऑर द फॉस्फोडायजेस्टर बॉन्ड. आता यामध्ये हे जे ॲट द पॉईंट ऑफ ओ, आता हा जो पॉईंट आहे ना, स्पेसिफिक पॉईंट ओ म्हटलं, ज्या ठिकाणी सुरुवात होते, ओरिजिन होते, तिथे एन्झाईम एंडोन्यूक्लियस निक वन ऑफ द स्ट्रँड ऑफ DNA. निक म्हणजे काय करणे, DNA कट करणे पहा. म्हणजे हा जो DNA थोडाच वेळेपुरता काय केला जातो, हा DNA कट केला जातो पहा. आणि म्हणून त्याला म्हटले टेम्परली. द निक ऑकर्स इन द शुगर फॉस्फेट बॅकबोन ऑर द फॉस्फोडायस्टर बॉन्ड. आणि मग याच्यामध्ये काय असतात, बॉन्ड असतात पहा. आणि मग यामध्ये DNA कट केला का हे जे फॉस्फेट याच्यामध्ये बॉन्ड असतात, त्यामध्ये जे हायड्रोजन बॉन्ड असतात ते काय होतात, दॅट इज कॉल्ड फॉस्फोडायस्टर बॉन्ड काय होतात, ब्रेक्स होतात. आणि मग हे ब्रेक झाले, हा DNA कट केला का थोड्याच कालावधीपुरता हा DNA ब्रेक केला जातो. आणि नंतर पुढचं जे एंडोन्यूक्लियसचं जे एन्झाईम आहे त्यासारखंच DNA लायगेज नावाचं एन्झाईम आहे, ते काय करतं, परत ते जॉईन करण्याचं काम करतं पहा. तर अशा प्रकारे सेकंड स्टेप आहे पहा, पॉईंट ऑफ ओरिजिन ऑर इनिशिएशन पॉईंट. आता थर्ड पॉईंट आहे पहा त्यामधला अनवाइंडिंग ऑफ DNA मॉलिक्यूल डायग्राम पहा. त्यामध्ये एन्झाईम DNA हेलिकेज नावाचं एन्झाईम आहे, ऑपरेट बाय ब्रेकिंग विक हायड्रोजन बॉन्ड. आता हे जे DNA हेलिकेज नावाचं एन्झाईम आहे, या DNA स्ट्रँडमध्ये काय असतात, हायड्रोजन बॉन्ड असतात पहा. ज्या नायट्रोजन बेस पेअर असतात ना, त्यामध्ये जी बेस पेअरिंग असते त्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड असतात. आणि मग हे DNA हेलिकेज नावाचं एन्झाईम काय करतं, हे हायड्रोजन बॉन्ड हे ब्रेक करतं पहा. अँड द स्ट्रँड ऑफ DNA सेपरेट अँड अनविंड. आणि मग हे दोन्ही स्ट्रँड काय होतात, सेपरेट होतात पहा. आणि द अनवाइंडिंग इज अ बाय डायरेक्शनल. ही जी अनवाइंडिंग असते ना, ही कशी असते, बाय डायरेक्शनल असते पहा. अँड कंटिन्यू ॲज वाय सेप रिप्लिकेशन फोर. आणि मग यामध्ये ही जी असते ना, द अनवाइंडिंग ही बाय डायरेक्शनल आणि कंटिन्यू ॲज वाय सेप रिप्लिकेशन फोर. आणि मग हे जे अनवाइंडिंग आहे ना, आणि हे कसं आहे, त्याचा जे शेप आहे ना, तो कसा तयार होतो, रिप्लिकेशन वाय सेप रिप्लिकेशन फोर्क तयार होतं पहा. फोर्क म्हणजे चिमटा, त्यासारखी त्याची स्ट्रक्चर असतं, शेप असतो, म्हणून त्याला म्हणतं रिप्लिकेशन फोर्क असं म्हणतं पहा. आणि मग याच्यामुळं काय होतं, याच्या फोर्क तयार झाल्यामुळं हे जे स्टँड असतात ते काय होतात, एकमेकापासून सेपरेट होतात पहा. इचे सेपरेटेड स्टँड ॲक्ट ॲज अ टेम्पलेट. आणि सेपरेट स्टँड झाले की त्यापासून काय होतात, ते टेम्पलेट जे सेपरेट झालेत ना स्टँड, त्यांना काय म्हणायचं, टेम्पलेट असं म्हणतात पहा. आता पुढं पहा, द टू सेपरेटेड स्ट्रँड आर प्रिव्हेंटेड फ्रॉम रिकॉइलिंग बाय SSBP सिंगल स्ट्रँड बाइंडिंग प्रोटीन. आता हे जे दोन्ही स्टँड सेपरेट झालेले आहे पहा, मग सेपरेट झाले तर त्यामध्ये जे हायड्रोजन बॉन्ड असतात ते काय होतात, ब्रेक होतात. आणि मग याच्यामध्ये जी नायट्रोजनची बेस पेअरिंग असते, यामध्ये जे हे काय होतं, त्यामध्ये म्हणजे पेअरिंगसाठी ते ॲक्टिवेट होतात, एक्सायटेड होतात. परंतु ही जी पेअरिंग असते ही ते होऊ देत नाही. आणि ते न होऊ देण्याचं काम कोण करतं, हे SSBP सिंगल स्टँड बाइंडिंग प्रोटीन. त्याच्यावरती हे दोन्ही पण स्टँड ब्रेक झाले, सेपरेट झाले का हे जे नायट्रोजन न्यूक्लियोटाईड असतात ना, त्याच्यावरती हे काय होतात, हे प्रोटीन काय होतात, बाइंड होतात, जेणेकरून त्यामध्ये परत पेअरिंग होत नाही.
नंतर SSBP प्रोटीन रिमेन्स अटॅच टू बोथ द सेपरेटेड स्ट्रँड. मग SSBP हे नावाचे प्रोटीन असतात, ते काय होतात, ते सेपरेटेड स्ट्रँडला अटॅच होतात आणि सो ॲज टू फॅसिलेट सिंथेसिस ऑफ द न्यू पॉलिन्यूक्लियोटाईड स्ट्रँड. आणि मग त्यांच्यापासून नंतर काय होतं, नवीन पॉलिन्यूक्लियोटाईड त्या टेम्पलेट स्ट्रँडपासून नवीन स्ट्रँड तयार होतं पहा. आता पुढची स्टेप आहे पहा, रिप्लिकेटिंग फोर्क असं म्हटले पहा. आता रिप्लिकेटिंग फोर्कमध्ये काय होतं, द पॉईंट फॉर्म ड्यू टू द अनवाइंडिंग अँड सेपरेशन ऑफ टू स्ट्रँड ॲपियर्स लाईक ए वाय शेप्ड फोर्क. आता ज्या वेळेला दोन्ही स्ट्रँड एकमेकांपासून सेपरेट झाले की त्यांचा जो शेप आहे तो कसा शेप तयार होतो, वाय शेप्ड फोर्क तयार होतो पहा. आणि दॅट इज कॉल्ड ॲज रिप्लिकेशन फोर्क असं म्हणतात पहा. आणि द अनवाइंडिंग ऑफ स्ट्रँड imposes strain which is removed by super helix relaxing enzyme. आणि मग याच्यामध्ये हे दोन्ही पण स्टँड तयार झाले की ते परत काय काय होतात, एकमेकाला ते जॉईंट होतात. नंतर त्यामध्ये परत काय होते, सुपर कॉइलिंग होते पहा. नंतर सिंथेसिस ऑफ न्यू स्ट्रँड. आता हे दोन्ही पण स्ट्रँड एकमेकापासून सेपरेट झाले आणि मग दोन्ही पण टेम्पलेट म्हणून काम करतात पहा. आणि मग त्यापासून इच सेपरेटेड स्ट्रँड ॲक्ट ॲज ए मोल्ड ऑर टेम्पलेट फॉर द सिंथेसिस ऑफ द न्यू कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड. आणि मग या टेम्पलेटमध्ये काय असते, नवीन स्ट्रँड तयार करण्याची क्षमता असते. आणि मग त्यापासून नवीन जे स्ट्रँड तयार होतं ना त्याला काय म्हणायचं, न्यू कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड असं म्हणतात पहा. इट बिगिन्स विथ द हेल्प ऑफ द स्मॉल RNA मॉलिक्यूल कॉल्ड ॲज RNA प्रायमर. आता यामध्ये जी सुरुवात आहे ना, स्टार्टिंग, ही कोणाच्या मदतीने होते, एन्झाईमचं नाव काय आहे, स्मॉल RNA मॉलिक्यूल, याने सुरुवात होते पहा. आणि मग या नवीन स्ट्रँड तयार करायला आणि त्या एन्झाईमला काय म्हणतात, RNA प्रायमर असं म्हणतात. आणि हा जो RNA प्रायमर आहे हा कसा रन होतो, 3rd to 5th डायरेक्शननी रन होतो पहा, लक्षात ठेवा याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये जे नवीन स्ट्रँड तयार होतात ना, ते नवीन स्ट्रँड इथं दाखवलेले आहे पहा डायग्रॅममध्ये. यामध्ये जे RNA प्रायमर आहे ते RNA प्रायमर नेहमी 3rd to 5th डायरेक्शननी रन होतो. आणि जे नवीन कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड तयार होतात ते कसे रन होतात, 5th to 3rd डायरेक्शनने रन होतात पहा, लक्षात ठेवा. आणि मग यामध्ये RNA प्रायमरने सुरुवात होते. आणि RNA प्रायमरने सुरुवात झाली की त्यामध्ये जे RNA पॉलिमरेज नावाचं एन्झाईम असतं, त्या न्यूक्लिओप्लाझममध्ये न्यूक्लियोटाईड असतात. आणि मग त्यामध्ये काय होते, ते जे न्यूक्लियोटाईड असतात ना, जे नायट्रोजन बेस पेअर असतात, त्यामध्ये काय होतं, तो DNA पॉलिमरेज नावाचं जे एन्झाईम आहे ते त्यामध्ये ॲड करत जातं पहा. आता यामध्ये RNA प्रायमर गेट असोसिएटेड विथ 3rd एंड ऑफ टेम्पलेट स्ट्रँड अँड अट्रॅक्ट कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लियोटाईड फॉर सराउंडिंग न्यूक्लिओप्लाझम. यामध्ये न्यूक्लिओप्लाझममध्ये जे न्यूक्लियोटाईड असतात ते न्यूक्लियोटाईड याच्याकडे, या टेम्पलेट स्ट्रँडवरती जे न्यूक्लियोटाईड असतात त्याच्यावरती ते अट्रॅक्ट होतात. आणि दिस न्यूक्लियोटाईड मॉलिक्यूल बाइंड टू द कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लियोटाईड ऑन द टेम्पलेट स्ट्रँड बाय फॉर्मिंग हायड्रोजन बॉन्ड. आणि मग हे जे न्यूक्लियोटाईड मॉलिक्यूल असतात ते कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लियोटाईड बरोबर बाइंड होतात. आणि त्यापासून त्यामध्ये हे न्यूक्लियोटाईड जे असतात ना त्यामध्ये काय असते, हायड्रोजन बॉन्ड तयार होतात. आणि द न्यूली बॉन्ड न्यूक्लियोटाईड्स गेट्स इंटरकनेक्टेड बाय फॉस्फोडायस्टर बॉन्ड. आता हे जे नवीन न्यूक्लियोटाईड काय होतात, जे बाइंड होतात ना, ते कोणत्या बॉन्डने, बाय फॉस्फोडायस्टर बॉन्डने. आणि फॉर्मिंग ए पॉलिन्यूक्लियोटाईड स्ट्रँड. This synthesis of the new complementary strand is catalyzed by enzyme DNA polymerase. आणि मग यामध्ये RNA प्रायमर आणि DNA पॉलिमरेज या दोघांच्या मदतीने हे कॉम्प्लिमेंटरी न्यू स्ट्रँड तयार होतात. आणि त्यामध्ये असे न्यूक्लियोटाईडची बेस पेअरिंग होते पहा. नंतर द न्यू कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड इज ऑलवेज फॉर्म इन 5th to 3rd डायरेक्शन. आता हे जे नवीन कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड तयार होतात ते नेहमी लक्षात ठेवा 5th to 3rd डायरेक्शनने रन होतात. आणि हा जो RNA प्रायमर असतो तो 3rd to 5th डायरेक्शनने रन होतो पहा. कारण ही सुरुवात करण्याचं काम हा RNA प्रायमर करतो. आणि मग सुरुवात केली का हा जो RNA पॉलिमरेज नावाचं एन्झाईम असतो तर न्यूक्लिओप्लाझममधून न्यूक्लियोटाईड कलेक्ट करून आणतो. आणि मग त्यामध्ये काय होते, त्यामध्ये न्यूक्लियोटाईडचे काय होते, पेअरिंग होते पहा. टेम्पलेट स्टँडवरती न्यूक्लियोटाईड आणि कॉम्प्लिमेंटरी स्टँडवरती न्यूक्लियोटाईड यामध्ये पेअरिंग होते पहा.
आता नेक्स्ट आहे पहा 6 पॉईंट आहे लिडिंग अँड लॅगिंग स्ट्रँड. आता लिडिंग अँड लॅगिंग स्ट्रँड. द टेम्पलेट स्टँड विथ फ्री थर्ड एंड इज कॉल्ड ॲज अ लिडिंग टेम्पलेट आणि विथ फ्री फिफ्थ एंड इज कॉल्ड ॲज अ लॅगिंग टेम्पलेट. आता याच्यामध्ये दोन प्रकारचे टेम्पलेट म्हणजे टेम्पलेट आहे पहा. एकाला लिडिंग म्हणायचं, एकाला लॅगिंग असं म्हणतात पहा. त्याच्यामध्ये प्रोसेस ऑफ रिप्लिकेशन ऑलवेज स्टार्ट ॲट थर्ड एंड ऑफ टेम्पलेट स्ट्रँड आणि प्रोसीड टुवर्ड द फिफ्थ एंड. आता यामध्ये दोन्ही पण स्टँड आहेत पहा. लिडिंग अँड लॅगिंग स्टँड आहे पहा. याच्यामध्ये डायग्रॅम दाखवते. याच्यामध्ये डायग्रॅममध्ये पहा, याच्यामध्ये जे अगोदरचे जे पॅरेंटल स्टँड आहे ना त्याला काय म्हणायचं, लिडिंग टेम्पलेट असं म्हणायचं. इकडे लॅगिंग टेम्पलेट असं म्हणायचं पहा. आणि नंतर मग याच्यामध्ये नवीन स्टँड तयार झालेला आहे पहा. याच्यामध्ये लॅगिंग स्टँड आहे पहा. लॅगिंग टेम्पलेट हा लॅगिंग स्टँड तयार करतो, नंतर लिडिंग टेम्पलेट हा लिडिंग स्टँड तयार करतो पहा. अशा प्रकारे हे दोन लिडिंग स्ट्रँड आणि लॅगिंग स्ट्रँड हे तयार होतात पहा. मग त्यामध्ये लक्षात ठेवा हा जो आता पुढची ॲज बोथ द स्ट्रँड ऑफ द पॅरेंटल DNA आर अँटी पॅरलर न्यू स्ट्रँड आर ऑलवेज फॉर्म 5th to 3rd डायरेक्शन. यामध्ये जे नवीन स्ट्रँड तयार होतात ते नेहमी 5th to 3rd डायरेक्शनने रन होतात पहा. आणि ओनली ऑफ द न्यूली सिंथसाइज्ड स्ट्रँड डेव्हलप कंटिन्युअसली टुवर्ड द रिप्लिकेटिंग फोर इज कॉल्ड ॲज अ लिडिंग स्ट्रँड. आता या दोन्ही जे नवीन स्ट्रँड तयार झालेले आहे त्याच्यामध्ये एक कंटिन्युअस तयार होतो आणि एक डिस्कंटिन्युअस तयार होतो पहा. वन ऑफ द न्यूली सिंथसाइज्ड स्ट्रँड डेव्हलप कंटिन्युअसली टुवर्ड द रिप्लिकेटिंग फोर. आता हे जे दोन्ही पण स्ट्रँड तयार होतात हे दोन्ही पण न्यूली सिंथसाइज्ड स्ट्रँड आहेत ते फोर्कच्या आतमध्ये जातात पहा. आतल्या बाजूने ते रन होतात पहा. आणि अनदर न्यू स्ट्रँड डेव्हलप डिसकंटिन्युअसली अवे फ्रॉम द रिप्लिकेटिंग फोर्क इज कॉल्ड ॲज अ लॅगिंग स्ट्रँड. आणि त्यामध्ये जे नवीन सिंथसाइज नवीन स्टँड होतात एक कंटिन्युअसली तयार होतो आणि एक डिसकंटिन्युअसली तयार होतो आणि एक रिप्लिकेटिंग फोरकडे जातो त्याला म्हणायचं लिडिंग स्ट्रँड आणि तो एक रिप्लिकेटिंग फोर्सपासून दूर जातो त्याला काय म्हणायचं, लॅगिंग स्ट्रँड असं म्हणतात पहा. नंतर मॅच्युरेशन ऑफ ओकाझाकी फ्रॅगमेंट. आता हा DNA सिंथेसिस ऑफ लॅगिंग टेम्पलेट टेक्स प्लेस इन द फॉर्म ऑफ स्मॉल फ्रॅगमेंट कॉल्ड एज ओकाझाकी फ्रॅगमेंट. डायग्रॅममध्ये दाखवते पहा. हे डायग्रॅममध्ये पहा ओकाझाकी फ्रॅगमेंट दाखवलेले आहे पहा. त्यामध्ये एक जो असतो ना लॅगिंग टेम्पलेट जो असतो तो काय करतो, एक नवीन स्टँड जो तयार करतो तो नवीन स्टँड डिसकंटिन्युअसली तयार होतो. कारण हा जो अगोदरचा जो लॅगिंग टेम्पलेट आहे ना तो कसा रन होतो पहा. कारण तिथं कसा हा जो नवीन स्टँड कसा रन होतो 5th to 3rd डायरेक्शननेच रन होतो. आणि मग याच्यामध्ये 5th आहे पण लॅगिंग टेम्पलेट पण कसा आहे इथं 5th आहे आणि तिथं परत 5th येणार नाही. आणि 5th आलं का त्यामध्ये न्यूक्लियोटाईडची बेस पेअरिंग होणार नाही आणि त्यामुळं हा जो RNA प्रायमर असतो तो काय होतो पुढं जरा येतो आणि पुढं आल्यानंतर त्यामध्ये RNA प्रायमरच्या मदतीने त्यामध्ये काय होते तो बाइंड होतो आणि मग RNA पॉलिमरेज काय करतात न्यूक्लियोटाईड न्यूक्लियोप्लाझम मधून कलेक्ट करून तिथं त्यामध्ये त्यांची बेस पेअरिंग होते पहा. आणि मग तो 5th थर्ड डायरेक्शनने तो काय होतो रन होतो आणि मध्ये असे 5th to 3rd डायरेक्शनने असे छोटे फ्रॅगमेंट्स तयार होतात आणि मग त्यामध्ये जी मध्ये जागा राहते पहा आणि त्यामध्ये RNA प्रायमर तिथं असतो पहा. आणि मग अशा प्रकारे हा जो लॅगिंग स्टँड आहे हा डिसकंटिन्युअसली तयार होतो आणि स्मॉल फ्रॅगमेंटने तयार होतो आणि त्या स्मॉल फ्रॅगमेंटला काय म्हणतात ओकाझाकी फ्रॅगमेंट असं म्हणतात पहा. जे स्मॉल फ्रॅगमेंट आहे त्याला म्हणायचं ओकाझाकी फ्रॅगमेंट असं म्हणायचं. कारण हे जे नेम्ड आफ्टर सायंटिस्ट ओकाझाकी हे जे सांगितलं ते कोणी सांगितलं, ओकाझाकी सायंटिस्टने सांगितलं आणि म्हणून त्या फ्रॅगमेंटला ओकाझाकी फ्रॅगमेंट असं नाव दिलं. आणि हे जे ओकाझाकी फ्रॅगमेंट तयार होतात ते नंतर एन्झाईम जे आहे DNA लायगेज नावाचं एन्झाईम ते ओकाझाकी फ्रॅगमेंट परत हे DNA लायगेजच्या मदतीने काय होतं ते ओकाझाकी फ्रॅगमेंट परत जॉईन करतात पहा. नंतर RNA प्रायमर आर रिमूव्ड बाय DNA पॉलिमरेज
RNA primer are removed by DNA polymerase and replaced by DNA sequence with the help of the DNA polymerase first in prokaryotes and DNA polymerase alpha in eukaryotes. आता हे जे RNA प्रायमर असतात यामध्ये रिप्लिकेशनची प्रोसेस झाली तर हे जे DNA RNA प्रायमर असतात हे DNA पॉलिमरेज रिमूव्ह करतात आणि त्यांच्या जागेवरती DNA सिक्वेन्स तयार होतात पहा. आणि मग विथ द हेल्प ऑफ द प्रोकॅरियोटिक्समध्ये DNA पॉलिमरेज फर्स्ट असतो आणि युकॅरियोटिक्समध्ये DNA पॉलिमरेज अल्फा असतो. आणि फायनली DNA गायरेज दॅट इज अ टोपोआयसोमरेज एन्झाईम फॉर्म ए डबल हिलिक्स टू फॉर्म ए डॉटर DNA मॉलिक्यूल. आणि म्हणून शेवटी DNA गायरेज नावाचं जे एन्झाईम आहे त्यापासून डबल हिलिक्स तयार होतं पहा आणि टू फॉर्म ए डॉटर DNA मॉलिक्यूल. मग त्यामध्ये 2 डॉटर DNA मॉलिक्यूल तयार होतात पहा. 2 पॅरेंटर स्टँड असतात DNA मॉलिक्यूल असतात त्यापासून 2 डॉटर मॉलिक्यूल्स DNA मॉलिक्यूल तयार होतात. आणि लास्ट पॉईंट आहे पहा फॉर्मेशन ऑफ डॉटर DNA मॉलिक्यूल ॲट द एंड ऑफ द रिप्लिकेशन 2 डॉटर DNA मॉलिक्यूल आर फॉर्म. रिप्लिकेशनची शेवटी प्रोसेस कंप्लीट झाली की त्यामध्ये 2 डॉटर DNA मॉलिक्यूल तयार होतात आणि इन इच डॉटर DNA वन स्ट्रँड इज पॅरेंटल अँड अदर वन इज न्यूली सिंथसाइज्ड. आणि मग त्यामध्ये जो एक स्ट्रँड असतो हा पॅरेंटल असतो आणि एक काय होतो न्यूली सिंथसाइज्ड होतो. आणि म्हणून 50% इज कॉन्ट्रीब्युटेड बाय मदर DNA. आणि म्हणून हा जो 50% हा जो भाग असतो तो पॅरेंटलचा असतो आणि 50% हा न्यूली सिंथसाइज्ड होतो. आणि म्हणून या प्रोसेसला काय म्हणतात सेमी कॉन्झर्वेटिव्ह रिप्लिकेशन असं म्हणतात पहा. तर अशा प्रकारे ही प्रोसेस आहे पहा रिप्लिकेशन ऑफ DNA. याच्यावरती बोर्ड एक्झाम असेल त्यावरती यावरती क्वेश्चन विचारतात पहा. आणि CETला पण याच्यामध्ये बरेच प्रकारचे एन्झाईम असतात. या प्रोसेसमध्ये DNA रिप्लिकेशनमध्ये कोणकोणते एन्झाईम्स लागतात ते लक्षात ठेवा. त्यामध्ये लीडिंग स्ट्रँड कसा रन होतो, लॅगिंग स्ट्रँड कसा रन होतो, ओकाझाकी फ्रॅगमेंट्स म्हणजे काय, नंतर त्यामध्ये न्यूक्लियोटाइड्सचं ॲक्टिवेट करण्यासाठी त्यामध्ये कोणतं एन्झाईम आहे पहा. हे लक्षात ठेवा ही प्रोसेस DNA रिप्लिकेशन. तर थँक्यू.